हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 26 मे वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे शनी जयंती। दरवर्षी शनिदेवांचा जन्मोत्सव हा वैशाख अमावस्येला साजरा केला जातो। ज्या लोकांच्या कुंडलीतील शनी दोष, शनीची महादशा 7.5 आहे तर त्यांच्यासाठी हा दिवस खूप खास आहे। या व्यतिरिक्त ज्यांच्या कुंडलीतील शनीची स्थिती कमकुवत आहे, वीक आहे किंवा ग्रहांच्या संयोगाने नकारात्मक प्रभाव हा पडतो, अशा सर्वांनी शनी जयंती निमित्त न्यायदेवता शनी महाराजांची पूजा करावी, ज्यामुळे शनिदेवाची कृपा आपल्याला मिळू शकेल। शनिदेवांचा जन्म वैशाख अमावस्येच्या दिवशी दिवसा 12 वाजता झाला होता आणि म्हणून दरवर्षी वैशाख अमावस्येला शनी जयंती साजरी केली जाते। शनी मकर आणि कुंभ याचा स्वामी आहे आणि याची महादशा 19 वर्षांची असते। शनिदेवाला न्यायाचे देवता मानलं जातं, तर ते कर्मानुसार न्याय करत असतात आणि या दिवशी शनिदेवांची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात, तसेच जीवनामध्ये सकारात्मक बदल हे होत असतात आणि अनेक समस्या या दूर होतात। तर या दिवशी जर आपण त्यांची विधिवत पूजा केली तर आपल्याला न्याय मिळतो आणि आपलं जीवन हे सुधारायला सुरुवात होते। आणि या शनी जयंतीच्या दिवशी सोमवती अमावस्या सुद्धा आलेली आहे। प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते, पण सोमवती अमावस्या ही अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते। शनी अमावस्या आणि सोमवती अमावस्या या दोन्ही अमावस्या देवी देवतांना समर्पित केल्या जातात, तर म्हणूनच धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा या केल्या जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। तर उद्या सोमवार शनी जयंतीला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच इथे लावा फक्त एक दिवा, त्यामुळे शत्रू घरी येऊन तुमची माफी मागेल, 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन गरिबी संपेल, तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल। तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सोमवारी करायचा आहे। सोमवारी सकाळी 12 वाजण्याच्या आधी तुम्ही हा एक दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे। दिव्याला ज्ञानाचं आणि प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं। दिवा लावल्याने आपल्या आयुष्यातील अंधार हा दूर होतो, तसेच देवी देवता हे प्रसन्न होतात। दिव्याला लक्ष्मीचं प्रतीक सुद्धा मानलं जातं आणि जेव्हा विशिष्ट तिथींवरती आपण दिव्याच्या संबंधित काही उपाय करतो तसंच दिव्यासारखा लख प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा उजळत असतो आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल, मग हे कर्ज घराचं असेल, गाडीचं असेल, जमिनीचं असेल, तर कोणत्याही कर्जातून मुक्त होण्यासाठी, त्याचबरोबर जर तुम्हाला मूलबाळ होत नसेल म्हणजेच अपत्य प्राप्ती होत नसेल, तसेच एखादी नोकरी आहे तर त्या ठिकाणी तुमचं प्रमोशन होत नसेल किंवा नोकरीमध्ये यश मिळत नसेल, एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये तुम्हाला अडचणी येत असतील, अडथळे येत असतील, तर ते दूर होण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा मानला जातो। तर हा उपाय जर तुम्ही उद्या शनी जयंतीला केला तर तुमच्या जीवनामध्ये खूप चांगले सकारात्मक बदल होतात आणि व्यक्तीला मानसिक शांतीही मिळत असते। तसेच हा दिवा लावल्यामुळे शत्रूवरती विजय मिळत असतो आणि नकारात्मक ऊर्जाही दूर होते। जर तुम्हाला एखादा शत्रूचा वारंवार त्रास होत असेल, शत्रू गुपित असेल किंवा तुमच्यावरती गुप्त वार करत असेल किंवा शत्रू हा तुमचा जवळचा आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतील, तर अशा प्रकारचा शत्रूचा त्रास, शत्रुदोष हा नष्ट होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। हा दिवा लावल्यामुळे आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळतं, कर्ज कमी होऊन आर्थिक समृद्धी होते, तसेच शनिदेवाच्या कृपेने सर्व कामात यश मिळतं आणि सगळे अडथळे जे आहेत तर ते दूर होतात। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि काळे तीळ टाकून, त्याचबरोबर थोडंसं कच्चं गाईचं दूध टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे। यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि देवघरातल्या देवांची पूजाही करून घ्यायची आहे। त्यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। फक्त सकाळी 12 वाजण्याच्या आधी तुम्हाला हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक काळी वात लावायची आहे। तर काळ्या धाग्याची जी वात असते तर ती तुम्हाला लावायची आहे। जर तुमच्याकडे काळ्या धाग्याची वात नसेल तर मग काय करायचं आहे, कापसाला तुम्हाला काळ्या रंगाचा बनवायचा आहे, त्याला थोडंसं काळं लावायचं आहे
किंवा तुम्ही काजळ लावू शकता किंवा तुमच्याकडे इतर रंगाचा जर काही गंध असेल तर तो तुम्ही लावू शकता आणि त्याची वात तयार करायची आहे। तर हे वात तुम्हाला दिव्यामध्ये घालायचे आहे। दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचंच तेल घालायचं आहे। आता तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर मग काय करायचं, तर पहा मोहरीचंच तेल घालण्याचा प्रयत्न करा, पण नाही शक्य झालं तर मग काय करायचं आहे, तर तुमच्याकडे जे कोणतंही तेल असेल तर ते त्या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये चिमूटभर तुम्हाला मोहरी ही घालायची आहे आणि हा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे। थोडेसे एका वाटीमध्ये काळे तीळ घ्यायचे आहेत, एक नारळ घ्यायचा आहे, त्याचबरोबर तुम्हाला थोडीशी उडदाची डाळ असते तर ती सुद्धा घ्यायची आहे। तर ही उडदाची डाळ काळी असते, त्याला साल असते, तर अशी काळ्या रंगाची उडदाची डाळ तुम्हाला घ्यायची आहे, पूर्ण पांढरी शुभ्र घ्यायची नाही। तर या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या शनी मंदिरामध्ये जायचं आहे। जर शनी मंदिर नसेल तर मग मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे। तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा जो आहे तर तो शनी देवासमोर प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर जी तुम्ही उडदाची काळ्या रंगाची डाळ घेऊन आलेला आहात तर ते सुद्धा तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहे। काळे तीळ अर्पण करायचे आहेत। नारळ हा उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे। आपल्या स्वतःवरनं 7 वेळेला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे ओवाळून घ्यायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हा नारळ ओवाळणार आहे तर तेव्हा तुम्हाला ओम रामदूताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला शनिदेवाला फोडायचा आहे। यानंतर हा नारळाचा तुम्हाला प्रसाद शनिदेवांना ठेवायचा आहे। मंदिरामध्ये इतर भक्त जे आलेले असतात तर त्यांना सुद्धा तुम्हाला हा वाटायचा आहे आणि काही प्रसाद घरच्यांसाठी परत घेऊन यायचा आहे। आता हा नारळ फोडल्यानंतर तिथेच तुम्हाला मंदिरामध्ये बसून शनी स्तोत्राचं पठण करायचं आहे। या दिवशी जर तुम्ही शनी स्तोत्राचं पठण केलं तर साक्षात शनिदेव हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी या दूर होऊन प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा तुमच्या पूर्ण होतील। आपल्या हिंदू धर्मामध्ये शनी जयंतीला खूप महत्व आहे आणि शनिदेव जे आहेत तर ते शिवाचे महान भक्त आहेत। शनिदेव हे शिवाचे महान भक्त आहेत आणि ते सेवा व्यवसाय यासारख्या कर्मांचे स्वामी सुद्धा मानले जातात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या आवर्जून करायचा आहे। जर तुमच्या घराजवळ शनीचं मंदिर नसेल तर मग तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हा उपाय करू शकता। शनिदेव स्वतः म्हटलेले आहेत की जो भक्त अगदी भक्तिभावाने बजरंग बलीची पूजा करतो त्यांच्यावरती शनी दोष हा कधीच होणार नाही, तसेच त्यांचा आशीर्वाद त्या लोकांवरती सदैव राहील। शनिदेव प्रसन्न होतील आणि म्हणूनच तुम्ही हा उपाय मारुतीच्या मंदिरामध्ये सुद्धा करू शकता। त्याचबरोबर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर पिंपळ वृक्षाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा हा नक्की लावा, कारण या झाडावरती शनिदेव हे वास करतात आणि या दिवशी चुकूनही तुम्हाला कोणाशीही वादविवाद क्लेश करायचा नाहीये, तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाहीये। शक्य होईल तेवढे धार्मिक कार्य तुम्हाला करायचं आहे, कोणाबद्दलही वाईट विचार वाईट तुम्हाला बोलायचं नाहीये। त्याचबरोबर तुम्हाला होईल तेवढा गरजू व्यक्तींना अन्न किंवा कपडेचे आहेत तर ते दान करायचे आहेत आणि शनिदेवाच्या मंत्राचा 108 वेळेला तुम्हाला जप करायचा आहे। जो कोणताही मंत्र तुम्हाला येतो त्या मंत्राचा तुम्ही पठणही करू शकता। तर अशा पद्धतीने शनी जयंतीला तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।